नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे। यानुसार करमाळा तहसील प्रशासनाने तालुक्यातील बिटरगाव श्री येथील नदीपात्रातील गट निश्चित केला होता। येथून मंगळवार दिनांक 26 आणि बुधवार दिनांक 27 असे 2 दिवस या ठिकाणावरून लाभार्थ्यांना वाळू देण्यात येणार होती। मात्र वाळू लाभार्थ्यांना वाहने निश्चित ठिकाणी नेण्यासाठी रस्ताच नसल्याने तसेच दुसऱ्या ठिकाणाहून आणि मार्गावरून वाळूने भरलेल्या ट्रॉल्या नेण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे मोफत वाळू वाटपाचा कार्यक्रम घरकुल लाभार्थ्यांसाठी मृगजळ ठरला। त्याचे झाले असे की शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील सीना नदी पात्रातून प्रत्येकी 2 ब्रास वाळू देण्यात येणार होती। यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी बिटरगाव श्री येथे नेण्याबाबत महसूल प्रशासनाकडून कळवण्यात आले होते। त्यामुळे जवळपास 50 लाभार्थी वाहने व 5 जेसीबी घेऊन संबंधित लाभार्थी बिटरगाव येथे मंगळवारी सकाळीच हजर झाले होते। मात्र वाळू देण्याच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने हे लाभार्थी दुपारी 1 वाजेपर्यंत बिटरगाव येथील स्मशानभूमी नजीकच्या नदीपात्रात अन्न पाण्यावाचून ताटकळत थांबले होते। दरम्यान ही बाब तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या निदर्शनात येताच त्यांनी बिटरगाव येथील काही शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या शेताच्या बाजूने वाहने जाऊ देण्याबाबत विनंती केली। मात्र या मार्गाने भरलेली वाहने परत जाणे शक्य नसल्याचे सांगत या शेतकऱ्यांनी केवळ रिकामी वाहने नदीपात्रात घेऊन जाण्याची संमती दिली। नदीपात्रातून वाळू भरल्यानंतर बाळेवाडी मार्गाने ही वाहने बाहेर निघणे शक्य असल्याने तहसीलदार ठोकळे स्वतः या ठिकाणी लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी हजर झाल्या होत्या। मात्र बाळेवाडीतून वाळू भरलेली वाहने काढली जाणार असल्याचे समजतात बाळेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले व आदेशात नमूद केलेल्या गटातूनच वाळू उपसा करावा, तसेच बाळेवाडी मार्गाने वाहने नेत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान होईल असे म्हणत त्यांनी प्रशासनाला जोरदार विरोध दर्शवला। बराच वेळ चाललेला हा संघर्ष घरकुल लाभार्थी बराच वेळ या याचकाच्या भूमिकेत पाहत होते। मात्र वाळून भरलेली वाहने बाळेवाडी लगतच्या गायरानातून नेणार असल्याचे सांगूनही बाळेवाडी ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवत आक्रमक भूमिका घेतली। या संघर्षात सायंकाळचे 5 वाजले। दरम्यानच्या काळात लाभार्थ्यांना वाळू नेण्यासंबंधी कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी आज बुधवारी बिटरगाव लगतच्या दुसऱ्या ठिकाणाहून आणि मार्गावरून वाळू दिली जाईल असे लाभार्थ्यांना सांगितले। त्यामुळे घरकुलासाठी मोफत वाळूच्या मृगजळामागे दिवसभर पळालेले लाभार्थी मंगळवारी सायंकाळी रित्या ट्रॉल्या आणि वाहतूक खर्चाचा नाहक भुर्दंडासह रिकाम्या हातानेच परतले। नमस्कार मॅडम, आज बिटरगाव येथून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी सांगण्यात आलं होतं। त्यानुसार सर्व लाभार्थी आपापली वाहने घेऊन जेसीबी घेऊन आले। 15 लाभार्थी जेसीबी घेऊन सगळे आलेले होते। वाळू बिटरगाव श्रीमधून काढायची होती, परंतु बाळेवाडीच्या ग्रामस्थांनी ते वाहतूक करण्यासाठी विरोध केलेला आहे। तर त्यांचा अर्ज आम्ही घेतोय आणि तो महसूल मंत्र्यांना कळवण्यात येईल, जेणेकरून म्हणजे आता आपण काय वाळू कुठनं ह्यापुढे देऊ शकणार नाही। आणि हे जे आज लाभार्थी आले तो वाहने घेऊन त्यांना रिकामा परत जावं लागणार आहे। हा, त्याला कारणीभूत आपण बघितलंच बाळेवाडीचे लोक आहेत, कारण आपण इथं वाळू भरून द्यायला सगळी यंत्रणा उभी केलेली आहे। ग्रामस्थान जो रस्ता बाळेवाडीचा आहे तो शासकीय रस्ता आहे, त्याच्यामध्ये गावांनी तो विरोध केलेला आहे। त्यामुळे बाळेवाडीच्या लोकांनी विरोध केल्यामुळे आपल्याला ही वाहनं परत पाठवावी लागत आहेत। मग आता विरोध केल्यामुळे आपण कारवाई काय करू शकतो? कारवाई त्यांचा अर्ज आल्यानंतर आम्ही ती कारवाई पुढे काय करायची ते ठरवणार आहे। माननीय महसूल मंत्र्यांना याविषयी आम्ही निवेदन देणार आहे। नमस्कार, नाव काय आपलं? बप्पू वाडेकर। आज बिटरगाव येथील नदी पात्रात आलाय आपण, कशासाठी आलाय? आम्ही लाभार्थी म्हणून 2 ब्रास वाळू नेण्यासाठी आलेलो आहे। कुठल्या गावातून आला? दक्षिण वडगाव। आणि काय वाहन काय आणलं होतं? वाहन ट्रॅक्टर। मग भरली का वाळू? नाही।
कशामुळं? काय नाही, इथल्या गाववाल्यांचा आणि प्रशासनाचा अडचणी असल्यामुळं आम्हाला वाळू भरता आली नाही. पण तुम्हाला अडचणी असतानाही कसं बोलावण्यात आलं? अडचणी कसं काय म्हणजे रोडची उपलब्धता नाही, रोड कुठं नाही, तो काढून देण्यात आलेला नाही. याबाबत तुम्ही संबंधितांशी चौकशी केली का गावात तिथं रोड आहे उपलब्ध असं तसं नाही, काय? आम्ही सकाळ जो आम्हाला स्पॉट कळला होता बिटरगाव श्रीचा, तिथं रोड व्यवस्थित होता, वाळू निघण्यात होती. पण मग ज्या गट नंबरमध्ये वाळू देण्यात आली होती तो गट नंबर खालच्या साईडला बाळेवाडी साईडला आले असल्यामुळे तिथून आम्हाला म्हणजे तुम्हाला मार्ग ठिकाण वेगळं सांगण्यात आलं आणि जे अलॉट होणार आहे ते ठिकाण वेगळंच होतं? नाही ठिकाण गट नंबर वेगळा होता, ठिकाण एकच होतं. बिटरगाव हा तिथलीच वाळू होती. हा तेच ना, मग ते गट नंबर म्हणजे ठिकाणच बदललं ना. बाळेवाडीच्या ग्रामस्थांचा विरोध आहे की गावातून ट्रॅक्टर वाहन नेऊन जायचं नाही म्हणा. विरोध कशामुळे त्यांचा? म्हणजे त्यांचं वाळू म्हणणं- उपसू नका म्हणते. ते वाळू उपसू नका म्हणून विरोध. मग आता तुम्ही काय भूमिका घेतली? काय नाही, आम्ही आता व्यवस्थित आता आम्ही रिटर्न चालू. किती खर्च झालाय आज तुमचा? आता आज खर्च ट्रॅक्टरचं भाडं 3,000 प्लस आमचं आज काय असेल ते नुकसान. कुठलं गाव बोललात आपण? दक्षिण वडगाव.